नमस्कार मंडळी, आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा। आज मी तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल शाही पनीरची रेसिपी शेअर करते। चवीला एकदम सुपर टेस्टी, एकदम अप्रतिम भन्नाट अशी ही शाही पनीरची रेसिपी जर तुम्ही या गुढीपाडव्याला केली तर तुमच्या या सणाला चार चांद लागून जातील। इतकी चविष्ट ही रेसिपी बनवून तयार होते। आपण रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर बनवतोय। 4 ते 5 जणांसाठी ही भाजी तुम्ही आरामात बनवू शकता। यासाठी मी इथे घेतले आहेत 3 मोठ्या आकाराचे कांदे। ते मी लांब लांब शेपमध्ये बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतले आणि हे कांदे आपल्याला कमी आचेवर मंद आचेवर हलकेसे परतून घ्यायचे। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही शाही मसाले टाकायचे। आता छान कांदा भाजला गेलाय, याला मी एका बाजूला करते आणि याच्यामध्ये काही खडे मसाले मी टाकणार आहे। यासाठी मी घेतले आहेत 4-5 लवंग, 4-5 मिरे, 2 चक्री फूल, 1 चमचा जिरं, दालचिनीचे काही तुकडे। हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी केली जाणारी थाळी पण पूर्ण थाळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ती पण रेसिपी तुम्ही नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि लाईक करून कमेंट देखील कराल। चला तर आता आपले खडे मसाले छान असे भाजले गेलेले आहेत। आता सर्व कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा आणि मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले। दालचिनी टाकायची राहिली होती, ती मी याच्यामध्ये टाकून घेतली, ती पण छान परतून घेतली। आता हा कांदा मी एका प्लेटमध्ये गॅस बंद करून काढून घेते। आता आपल्या शाही पनीरची चव वाढवण्यासाठी मी घेतले आहेत 2 छान लाल टोमॅटो। याची आपल्याला बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे। पनीरच्या कुठल्याही भाजीत टोमॅटोची प्युरी खूप महत्त्वाची असते, म्हणजे चव वाढवणारी असते। आता टोमॅटो प्युरी इथे तयार आहे आणि आपण जो कांदा खडे मसाले भाजले होते ते पण आता छान थंडगार झाले आहेत। आता एका मिक्सर जारमध्ये हा मसाला मी काढून घेते आणि आपल्या शाही पनीरला शाही चव येण्यासाठी इथे मी घेतले आहे 10 ते 15 काजू। 10 ते 15 काजू यामध्ये टाकून घ्यायचे, याने ग्रेव्ही छान दाटसर होते आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चव येते। एक मुठभर कोथिंबीर मी इथे घेतली आहे आणि आपण ज्या लाल सुक्या मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या पण छान भिजलेल्या आहेत। या पण मी आता याच्यात टाकून घेते आणि शक्य तितकं कमी पाणी टाकून हा मसाला मी बारीक करून घेतला। आता मी गॅसवर ठेवली आहे कढई, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता। मी इथे तेलाचा वापर केला आहे आणि तेल हलकेसे गरम झाले की सगळ्यात आधी याच्यामध्ये टाकायचे आहे तेजपत्ता। तेजपत्ता तेलामध्ये छान खमंग असे परतून घ्यायचे आणि यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे वाटण बनवलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत 10 ते 15 मिनिटं हा मसाला कमी आचेवर छान परतून घ्यायचा। मसाला हलकासा परतला की याच्यामध्ये टाकूया टोमॅटो प्युरी। टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे हा मसाला पाण्याचे प्रमाण आटेपर्यंत छान परतून घ्यायचा। आता याच्यावर मी ठेवणार आहे झाकण, म्हणजे या मसाल्याला पटकन तेल सुटेल। आपल्या मराठमोळ्या A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, जाऊन नक्की चेक करा आणि ते पण व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आता याच्यावर मी ठेवले आहे 10 मिनिटासाठी झाकण। 10 मिनिटानंतर पाहूया मसाल्याला छान तेल सुटले आहे। मसाला एकदा छान परतून घेऊया आणि या स्टेपला आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रक असं मी आलं लसणाची इथे पेस्ट बनवून घेतली आणि ती पण छान मसाल्यामध्ये खमंग अशी परतून घ्यायची। आता याच्यामध्ये जाणार आहेत काही सुके मसाले। यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला टाकून घेतलाय। हवं तर तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचा वापर पण रंग येण्यासाठी याच्यात करू शकता, पण मी जी मिरची वापरते तिला ऑलरेडी खूप छान रंग असतो, त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरची टाकलेली नाही। मसाला आता छान खमंग असा आपला तयार झाला आहे। आता आपण ठेवूया गॅसवर एक पॅन, त्याच्यामध्ये मी टाकून घेतले आहे थोडेसे तेल आणि आपण हलकेसे पनीर परतून घ्यायचे। खूप जास्त वेळ पनीर फ्राय करायचे नाही, याच्याने पनीर रबरासारखे आणि चिवट होते, कडक होते। पनीर मऊसूत राहण्यासाठी इथे मी तुम्हाला एक टिप सांगते। एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे फ्राय केलेले पनीर टाकून घ्यायचे। आपला मसाला होतो तोपर्यंत हे पनीर छान पाण्यामध्ये भिजतात आणि त्यामुळे याची कन्सिस्टन्सी मऊ राहते। रेस्टॉरंटमध्येही या पद्धतीचा वापर केला जातो, म्हणून तिथले पनीर इतके मऊ सॉफ्ट लागते।
आता पनीर इथे छान हलकेसे फ्राय करून तयार आहे आणि एका बाजूला मी जो मसाला ठेवला होता तो पण छान तयार झाला आहे. छान मसाल्याला तेल सुटले आहे. एकदा मसाला व्यवस्थित परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण फ्राय केलेले पनीर. आधी आपल्या शाही पनीरमध्ये जाणार आहे शाही चव येण्यासाठी 1 चमचा तूप. तूप टाकल्यावर मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचे आहे पनीरचे तुकडे. मसाला खाली लागून जळू नये म्हणून अगदी थोडेसे पाणी मी याच्यात टाकून घेतले आहे. आता टाकूया याच्यामध्ये पनीर आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व मसाल्याची खमंग अशी चव पनीरमध्ये उतरते आणि ते टेस्टी लागते. आता याच्यात मी पनीर टाकून घेतले आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर पण याच्यात टाकून घ्यायची आणि मी इथे घेतले आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या. शाही पनीरमध्ये अशा प्रकारच्या हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे बारीक स्लाइस नक्की टाकले जातात. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण ही ग्रेव्ही कराल तेव्हा ही टिप नक्की वापरा. 4 ते 5 मिरच्या मी अशा मधून कट करून घेतल्या आहेत आणि अद्रकचे पण असे लांब शेपमध्ये बारीक स्लाइस कट करून घेतले. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता सर्व मसाले आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर टाकायची आहे आणि आता मी टाकून घेते हिरवी मिरची आणि अद्रकचे स्लाइस आणि हे टाकून याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे याला छान वाफ लागते आणि मिरची अद्रकची चव पनीरमध्ये उतरते. आता या शाही पनीरला शाही चव येण्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धी वाटी फ्रेश मलाई. ही मलाई मी होममेड घरीच बनवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेर विकतची जी फ्रेश क्रीम मिळतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. याने या ग्रेव्हीला एक छान क्रीमी असे टेक्स्चर येते आणि चव एकदम बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जशी चव असते ती सेम चव या ग्रेव्हीला येते. आता इथे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी मी याच्यात टाकून सर्व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता टाकणार आहे अर्धी वाटी फ्रेश क्रीम. याने या ग्रेव्हीला छान क्रीमी असं टेक्स्चर तर येईलच पण ग्रेव्हीला दाटसरपणा पण येईल आणि खूप छान चव पण येते. थोडं थोडं करून 2 वेळा पाणी मी टाकलं आणि आता 5 मिनिटासाठी ही ग्रेव्ही शिजू द्यायची आणि तयार आहे आपलं परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर. पुरीसोबत मी हे सर्व केलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पराठा, नान किंवा भातासोबत खाऊ शकता. मस्त चमचमीत असा शाही पनीर इथे आपला तयार झाला आहे. तुम्ही पण या गुढीपाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.